तालुका औसा, जिल्हा लातूर भेटा या गावी पुन्हा एकदा एका नीच हरामखोर भडव्यानं एका 70 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केला. बलात्कार करून तिला मारलं आणि नंतर मेल्याच्या नंतर मृत शरीरावर लगातार ह्या हरामखोर नीच लांडग्याने 4 दिवस लैंगिक अन्याय अत्याचार केला. मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, जर तुम्हाला महिलावर होणारा अन्याय अत्याचार थांबवता येत नसेल, बलात्कार करणाऱ्याला फाशीचा कलम लागू करता येत नसेल, तर खरंच तुम्ही दोघेही या खुर्चीवर बसायच्या लायकच नाहीत. तुम्ही दोघांनी या खुर्चीचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि जे नीच भडवे स्त्रीवर अन्याय अत्याचार बलात्कार करत आहेत त्या भडव्याला जनतेने रस्त्यावर यावं आणि त्याला एकतर त्याला जनतेने फाशी द्यावं किंवा जिवंत जागेवर जाळावं. महिलांचं अस्तित्व मुख्यमंत्री साहेब तुम्ही संपवण्याच्या मार्गाचा वाट बघत आहेत का? झाकलेल्या डोळ्याची आंधळी पट्टी काढा आणि कानामध्ये जे तुमचे खडे गेले जेणेकरून तुम्हाला ऐकू येत नाही त्याचा तात्काळ इलाज केला. महिलांचं अस्तित्व भारतातून संप येण्याच्या दिशेने दिसत आहे, परंतु तुम्ही महिलावर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी कुठलाही पाऊल उचलत नाहीत. बलात्काराला एकच कलम आणि एकच सजा लागू करा, ती म्हणजे फाशीची शिक्षा. आणि जर हे तुम्हाला होत नसेल तर आपण दोघांनी तात्काळ खुर्ची रिकामी करा. जी तुम्ही लाडकी बहीण म्हणतात, तुमच्याच लाडक्या बहिणीला रोज बलात्कार करून मातीत पुरलं जात आहे आणि तुम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी नंगा नाच बघत आहेत. तुम्हाला या खुर्चीवर बसायचा काहीही अधिकार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.